हरे मुरारे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा अद्युम्न दामोदर विश्वनाथ प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ अद्युम्न दामोदर विश्वनाथ प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुन्द विष्णो भगवन् नमस्ते भगवन् नमस्ते श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा 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 हे नाथ राम 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 दयाळु राजा राम माझा कृपाळु राजा 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 राम 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 रामचंद्र की जय भगवान की जय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् अनसूया त्रिसम्भूतो दत्तात्रेयो दिगम्बरः स्मर्तृगामी स्वभक्तानां हरता भवसङ्कटात् असाध्य साधक स्वामीन असाध्यं तव किं वद रामदूत कृपा सिंधो मत्कार्यं साधय प्रभो. सद्गुरूंच्या चरणी जे आपण वाहती गंगा ज्याला आपण भागवत असं म्हणतो, ती गंगा हिमालयात प्रगट होते आणि समुद्राला जाऊन मिळते. तशीच आपल्याकडे जी गंगा राऊळांकडे सुरू होते आणि सर्वत्र जगभर फिरत परत इथे येऊन थांबावं लागते तिला असं. तर ह्या गंगेमध्ये आपल्याला सकल पापांचं क्षालन ह्या अमृत रूपाने करायचं आहे, लक्षात घ्या. आणि मागच्या वेळी आपण कुठपर्यंत पोहोचलेलो
तर कोणी सांगितलं तर आपण तिथून पुढची कथा सुरुवात करूया. जन्माद्यस्य यतोऽन्वयाद्वितरतश्चार्थेषु विघ्नस्वरान् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजोवारिमृगा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. भागवताची सुरुवात. मागच्या वेळी आपण पहिलाच श्लोक घेतला आणि आपलं निरूपण थांबलेलं की ज्यायोगे आतापर्यंत आम्ही 2-3 ह्याच्यामध्ये केवळ महात्म्यच बघत होतो. यावेळी मागच्या वेळी आपण भागवत सुरू करायचं म्हणून पहिला श्लोक आपण सुरुवात केला. जन्माद्यस्य यतोऽन्वयाः अर्थेषु विघ्नस्वराट्. पहिल्या श्लोकाचं आपण सगळं विवरण बघितलेलं मागच्या वेळी. नुसतं आपण त्याच्यावर लक्ष टाकूया आणि पुढे जाऊया लगेच. जन्मात जन्मादि अस्य म्हणजे जन्म, स्थिती आणि मृत्यू असं तिन्ही ज्याच्या ठिकाणी आहे, म्हणजे उत्पत्ती ज्याच्या ठिकाणी आहे, स्थिती ह्या जगाची ज्याच्या ठिकाणी आहे आणि हे संपूर्ण जग स्वतःमध्ये सामावून घेण्याची सुद्धा तेवढीच ताकद ज्याच्यामध्ये आहे, असं जे सत्य आहे ते. आता सत्य कोणाला म्हणावं? इथून पहिली म्हणजे भागवताच्या पहिल्या श्लोकातलं शेवटचे जे अक्षर आहेत, सत्यम परं धीमहि, म्हणजे जे सत्य आहे, त्रिकाला बाधित जे आहे, म्हणजे त्याला कुठच्याही प्रकारचा दोष नाही, दोष विरहित जे आहे त्याला सत्य म्हणावं. आता सत्य कशाला म्हणावं? मागच्या निरूपणामध्ये आपण सांगितलं, बघितलं, रोज तो एक विषय आपण ठेवलेला. कारण का? सत्य लोकांना कळल्याशिवाय त्या सत्याची जाणीव होणंच शक्य नाही. म्हणून परमेश्वराकडे गेल्यानंतर परमेश्वराला बघणं शिकावं. आणि हे बघणं शिकणं हे कसं होतं? तर आधी कीर्तन झालं पाहिजे, श्रवण झालं पाहिजे. आधी श्रवणातून आपल्याला परमेश्वर कसा दिसतो हे कळतं. मग त्याचं गुणगान आपण तो कसा आहे हे समजून करणं म्हणजे कीर्तन. आणि मग पुढच्या सगळ्या भक्ती येतात. आणि मग सगळ्यात आत्मसमर्पण जी शेवटची भक्ती सांगितली, तिथे आपण देवाशी एकरूप होऊन जातो. मग हे सगळं जर प्राप्त करायचं असेल तर भागवत आपल्याला काय शिकवतं की सुरुवात तुमची कुठच्याही गोष्टीची, कुठचंही ज्ञान असू दे. बघा, तुम्ही एखादा माणूस शाळेत जरी पाठवला, आपण त्याला शाळेत गेल्या गेल्या तुम्हाला आईली पाढेली असं सांगतात का? नाही सांगत. तुम्हाला पहिल्यांदा ते श्रवण करायला लावतात, तुम्हाला ते शिकवतात. काहीतरी गाणी शिकवतील, तुमचं मन रमावं यासाठी काहीतरी तुम्हाला शिकवतात. कारण ते जर शिकवलं नाही तर तुम्हाला त्याची गोडी लागणार नाही. आणि मग तुम्हाला आईपासून सुरुवात होते. मग आई म्हणायला शिका, मग लिहायला शिका. मग तो म्हणताना, गिरवताना प्रत्येक वेळी असं आपण म्हणत ते गिरवायचं. हा जसा क्रम आपला लहानपणापासून एखादं ज्ञान संपादन करण्याचं जसा विधी सांगितलाय, तसाच विधी आपल्याला भगवत भक्ती प्राप्त करताना सुद्धा सांगितलेला आहे. जर भगवंतांशी आपल्याला एकरूप व्हायचं असेल, जर भगवंत कसे आहेत हे जाणून घ्यायचं असेल, जर भगवंतांची कृपा आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल, एवढंच नाही तर आपल्या ठिकाणी अनेक जन्मांचं जे पाप वास करतं, त्या पापाचा जर नाश करायचा असेल तर त्यासाठी सुरुवात आपली श्रवणापासूनच झाली पाहिजे. आता काही कसं असतं, आता परवा एक विषय झाला की लहान मुलांना 1-1.5 वर्षाची झाली, 1-1.5 वर्ष नव्हेच, 1 महिने 2 महिन्यांची झाली की मोबाईल सुरू होतो त्यांचा. म्हणजे त्यांना गाणं काहीतरी लावून ठेवायचं, काहीतरी कार्टून लावून ठेवायचं. असं लावून ठेवलं की ते मुलं रमतात. आणि समजा जर ते तुम्ही बंद केलं तर ते लगेच रडायला लागतात. म्हणजे ही आकलन शक्ती त्यांना तेव्हापासून आपण देतो. कसली? की मोबाईल वाजला की तू शांत राहायचं, मोबाईल बंद झाला की तू रडायचं. मग ही आकलन शक्ती जर आपण लहानपणापासून त्यांना देतो तर त्याच्या ऐवजी जर आपण काहीतरी भागवत लावलं, रामायण लावलं, जे ग्रंथ आहेत, जे स्तोत्र आहेत आपल्याकडे उपलब्ध, ती स्तोत्र आत्ताच्या काळाप्रमाणे सगळ्या गोष्टी आपल्याला मोबाईलवर उपलब्ध होतात. ही जर त्या मुलांना ऐकवली, कसं असतं बालवयामध्ये
आपल्याला ज्ञान नसतं आपल्याला कशा पद्धतीने जायचंय, लक्षात घ्या. म्हणून बघा लहान वयामध्ये एक 8वी 10वी हा जो कालांतर आहे, ह्या कालांतरामध्ये मुलं आपण जसे संस्कार करू तसे घडतात. एक डबीर नावाची व्यक्ती उत्तम शिक्षक आहेत नागपूर साईडला, त्या साईड कीर्तनकराय आहेत. तर त्यांनी एक अशी कथा सांगितली की त्यांना MA BEd झाल्यानंतर ते म्हणालेले आपण हायस्कूलला शिकवायला सुरुवात केली. पहिला आपण 8वी पासून 8वी ते 10वी हे वर्ग माझ्याकडे आले. तर त्याच्यात त्यांना झाल्यानंतर त्यांना एक त्याच म्हणजे हायस्कूलमध्ये कॉलेज होतं. मग तिथे त्यांना एक बढती मिळाली की तुम्ही कॉलेजला जॉईन व्हा, असं तिथे तुम्हाला तुमचं ज्ञान देण्यासाठी खूप उपयोग होणार आहे. तर त्यांनी काय सांगितलं, नकोय म्हणाले मला तो पगारही तुमचा जास्तीचा नकोय आणि काहीच नको, मी जे आहे ठेवीले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणजे ते म्हणाले मी समाधानी आहे, ह्या पगारामध्ये समाधानी आहे. तर म्हणाले तुम्हाला पुढच्या पिढीला घडवता येतंय, 11वी 12वी ह्या पुढच्या आहे ना, तर तुम्ही म्हणाले नाकारता कशाला. तर ते म्हणाले मी नाकारतो एकाच कारणासाठी, तुम्हाला मला पैसे भलेही तुम्ही 1.5 लाख 2 लाख रुपये करून द्याल पगार, पण म्हणालेले 8वी 9वी 10वी हे जे संस्कार आहेत ते 11वी पासूनच निर्माण, म्हणजे त्याला काहीतरी कार्यरत करणारे आहेत. इथेच जर चुकीचे संस्कार झाले आणि तो कॉलेजमध्ये गेला तर, म्हणून बघा ना काही अनेक मुलं अशी आहेत ती हायस्कूल पर्यंत 10वी पर्यंत व्यवस्थित शाळेत जातात, पण कॉलेजचे दिवस सुरू झाले की टिंगल टवाळक्या करायच्या, कुठे जाऊन गार्डन मध्ये बसायचं किंवा जायचंच नाही, कुठेतरी मित्रांबरोबर फिरायला जायचं. ही जी वृत्ती होते ती 11वी पासून सुरू होते. 10वीत तो व्यवस्थित अभ्यासाला जातो शाळेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मला ह्याच ग्रुपला सगळ्या म्हणजे तो जो वर्ग आहे त्याच वर्गाने मला संस्कार करावेसे वाटतात. का तर जी पिढी आपण घडवणार आहोत ती पिढी जर आता ह्या वयात जर सक्षम झाली तर ती पुढे 11वी पासून तिच्याकडे बघावंच लागणार नाही, उत्तम विद्या संपन्न होणार ती. कारण त्याने एक जसं सांगितलं की ज्ञानदृष्टा गुरोर निष्ठा सदाध्ययन दक्षता एकाग्रता महत्वेष्टा विद्यार्थी गुणपंचकम. हे जसं विद्यार्थ्याचे 5 गुण सांगितले, हे 5 गुण त्याच्या ठिकाणी रुजवण्यासाठी, त्या गुणांना कार्यरत करण्यासाठी हे म्हणजे 1ली ते 10वी पर्यंतचे ही जो कालखंड आहे हाच संस्कारांचा कालखंड आहे, लक्षात घ्या. परवा एक व्यक्ती मिळाली मला, ते सांगायला लागली की म्हणालेले मी शिक्षक आहे गोव्यात म्हणाले, पण पालकांची एवढ्या तक्रारी येतात की तुम्ही शिकवता काय म्हणाले, असे म्हणालेले काही गोष्टी झाल्या म्हणाले. शाळेत येऊन त्यांनी काही हे केलं, माझा मुलगा म्हणाले अभ्यास करत नाही काय नाही, तुम्ही काय शिकवता, आपण सकाळपासून त्याला सकाळी गोव्यात 7:30 ते दुपारी 1 पर्यंत शाळा, काय शिकवता म्हणाले. तर आपण त्यांना दुसरा प्रश्न विचारला की दुपारी 1 वाजता घरी आल्यानंतर तुम्ही त्याला काय शिकवता. तुम्ही मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी लगेच देणार. कारण का ते काय म्हणतात, आम्ही शाळेत असेपर्यंत त्याच्यावर संस्कार करतो, पण शाळेतून बाहेर पडल्यानंतर तो अभ्यास करतो की नाही, घरी काय करतो, मोबाईलच घेऊन बसतो, टीव्हीत बघत बसतो की खेळायला जातो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्ष ठेवायच्या आहेत पालक म्हणून. म्हणून ते क्लास लावण्याची जी पद्धत झाली तिथून झाली. तुम्ही जर स्वतः लक्ष देऊन जर त्यांच्याकडून अभ्यास करवून घेतला तर काय आवश्यकता आहे. जी गरीब मुलं आहेत त्यांना कोण क्लास लावत होतो पूर्वी, कोणच नाही. आता कुठे होते क्लास त्यावेळी. आता हा क्लासचा विषय म्हणजे स्पर्धात्मक जे जगणं सुरू झालं तिथून विषय सुरू झाले. तर सांगायचा विषय एवढाच की आपल्याला ह्याच वयामध्ये त्या मुलांवर जर संस्कार करायचे असतील तर हे आपले संस्कार कसे घडले पाहिजे हे भागवत शिकवतं. आणि हे आपल्याला शिकण्यासाठी आपलं कितीही वय असू दे, ह्या वयात सुद्धा आपण भागवत शिकलं पाहिजे. आणि ते भागवत शिकण्यासाठी सुरुवात आपली श्रवणापासून झाली पाहिजे. दुसरा आपल्याला काय सांगतोय हे कळलं पाहिजे आणि ते कळल्यानंतर आपल्याकडून त्याचं मननही झालं पाहिजे. म्हणून मी विचारलं आता की मागच्या वेळी आपण काय सांगितलेलं, कुठपर्यंत येऊन थांबलेलो, ह्याचं जर मनन झालं तर आपल्याला पुढचं भागवत कळणं खूप सोपं जातं. कारण जे इथे आपल्याला परवा जे आपण 7 दिवसांमध्ये यातली काही मंडळी आलेली, त्या 7 दिवसात आपण बघितलं किती कथा आहेत. म्हणजे त्यातलंही 4थ्या दिवशी आपण कृष्ण जन्माच्या दिवशी ज्या एवढ्या कथा होत्या त्याच्यातल्या जवळजवळ 10 ते 12 कथा सांगता सुद्धा आले नाहीत वेळेच्या दृष्टीने.
एवढं भागवतात आहे. पण काय आहे तिथे ज्या आपण कथाना भागवत वेगवेगळ्या प्रकाराने येते. लक्षात घ्या, भागवताचे 4 प्रकार सांगितले. भागवत जे स्वरूप सांगितले ते कसं सांगितलं, ते एक घटनात्मक भागवत आहे, एक उपदेशात्मक भागवत आहे, एक गीतात्मक भागवत आहे आणि एक स्तुत्यात्मक भागवत आहे. आता ह्या 4 प्रकार कशासाठी केले, तर आपण जसं उदाहरण सांगायचं झालं इथे सोपं, तर एखादे तांदूळ निवडताना बघा, एखाद्या सुपात किंवा आपण ताटामध्ये तांदूळ घेतो भरपूर निवडायचे असतील तर ते एका साईडला सगळा एक गोळा केलेले तांदूळ ठेवतो आणि मग त्याच्यातले थोडे थोडे तांदूळ, स्त्री वर्गांना लगेच लक्षात येणार, थोडे थोडे तांदूळ बाजूला काढतो आणि त्याच्यातले जे काही गोटे असतील काय असतील खराब आहे ते आपण काढून बाजूला टाकतो आणि मग ते एका साईडला आपण करत जातो. हा क्रम आपण कशासाठी करतो, ते जर सगळेच असे पसरले तर आपल्याला काढता येणार नाही का, येणार, पण त्याच्यातले जे बारीक बारीक असतात ते पटकन तिथे आपल्या रोजच्या ह्याच्यात जाव म्हणजे मिसळून जाणार, ते कळणार नाही. पण ज्यावेळी थोडेसे तांदूळ घेऊन आपण बाजूला करतो आणि ज्यावेळी ते निवडतो त्यावेळी त्याच्यातला एवढा छोटा जरी गोटा असला दगडाचा तरी तो लक्षात येतो, दृष्टीला आपल्या पडतो. आणि याच्यासाठी म्हणून भागवताने सुद्धा 4 विभाग केले. जसे आपण थोडे थोडे तांदूळ घेतो वेचण्यासाठी तसेच हे 4 विभाग केले. मग त्याच्यात पहिला विभाग घटनात्मक भागवत सांगितलं. आता घटनात्मक काय म्हणजे, आता नरसिंहाचा वध ही घटना आहे, त्याच्यानंतर ध्रुवांकडून त्या यक्षांचा झालेला वध ही घटना आहे, श्रीकृष्णांकडून कंसाचा झालेला वध ही घटना आहे. हे सगळं मग हे आता ह्या घटना आपल्याला काय शिकवतात यासाठी हा सेपरेट विभाग केला. या घटनातून आपल्याला काय घ्यायचंय, आता हिरण्याक्षाचा वध झाला, वराह रूप धारण करून भगवंताने त्याला मारलं. हे कशासाठी मारलं, ही घटना का घडली, हिरण्यकश्यपूचा वध झाला, मग हा वध का केला, भगवंताने त्याला का मारलं, हे सगळं कळून घेण्यासाठी मग त्याच्यामध्ये ज्ञान आहे. आपल्याला रेग्युलर का माहिती आहे की हिरण्यकश्यपूला भगवंताने नरसिंहाचा अवतार धारण केला आणि मारलं, नखाने फाडलं, एवढं आपल्याला माहितीये. पण हा हिरण्यकश्यपू आपल्या शरीरात आहे की नाही ह्याचं ज्ञान होणं, ह्याला भागवत म्हणावं. लक्षात घ्या. आणि हे घटनात्मक रूपाने आपल्याला शिकवतं. आपल्या ठिकाणी आहे, प्रल्हाद आपल्या ठिकाणी आहे, हिरण्यकश्यपू आपल्या ठिकाणी आहे. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की आपल्याला भागवताच्या केवळ कथांचं निरूपण न करता आपण त्या कथा आपल्याला काय शिकवतात हे सगळं, भागवत म्हणजे एक वृक्ष आहे. लक्षात घ्या. भागवताचा आता 3रा श्लोक आहे, पुढे लगेच बघूया आपण तो. तर सांगायचा हेतू हा की घटनात्मक असं. दुसरं आहे उपदेशात्मक. आता उपदेशात्मक म्हणजे काय, तर त्यामध्ये कपिल महामुनींचा कश्यप आणि अदितींच्या ठिकाणी झालेला, ह्या देवहूतीच्या ठिकाणी झालेला, कर्दम आणि देवहूतींच्या ठिकाणी झालेला कपिल मुनींचा अवतार. लक्षात घ्या. कर्दम ऋषी आणि देवहूती ह्या दोघांच्या ठिकाणी झालेला कपिल महामुनींचा अवतार. आणि ह्या कपिल महामुनींनी आपल्या देवहूती नावाच्या आईला केलेला उपदेश म्हणजे आपलं आत्मकल्याण कशामध्ये आहे, त्या संसारामध्ये न रमता भगवत भक्ती करून तू तुझं सार्थक करून घे असं सांगणारा जो उपदेश घडला त्याला उपदेशात्मक भागवत म्हणतात. असे अनेक उपदेश आलेले आहेत. लक्षात घ्या. शेवटच्या स्कंदामध्ये भगवंतांनी उद्धवाला केलेला उपदेश, सुरुवातीला जे मागच्या कथेमध्ये आपण बघितलं की तो आत्मदेव नावाचा ब्राह्मण, त्या ब्राह्मणाला त्यांचा मुलगा गोकर्ण गायीपासून निर्माण झाला म्हणून त्याचं गोकर्ण नाव, याने केलेला उपदेश. गोकर्णाने आपल्या आत्मदेवांना म्हणजे वडिलांना उपदेश केला. काय उपदेश केला की तुम्ही या संसारामध्ये रमू नका. आता त्यांचा मुलगा तो धुंदुकारी, आपण बघितलं मागच्या विचरित्र सगळं त्याचं. तर त्या धुंदुकारीच्या त्रासामुळे तुम्ही आता ह्या संसारामध्ये रमू नका. तुम्ही काय करा, केवळ हे सगळं विरक्ती धारण करा आणि वनामध्ये जाऊन ध्यान धारणा करून भगवंतांची भक्ती करून मोक्ष प्राप्त करून घ्या. हा केलेला उपदेश. मग असे अनेक उपदेश गोपींनी केलेला उद्धवाला उपदेश गोकुळातला, असे अनेक गोष्टींचं याच्यामध्ये आलेलं, ऋषभदेवांनी केलेलं त्या रघुगण राजाला केलेला उपदेश, असे अनेक गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत. म्हणून त्याला उपदेशात्मक भागवत असं म्हटलं जातं. पुढचं आहे ते स्तुत्यात्मक भागवत. लक्षात घ्या. आता स्तुत्यात्मक म्हणजे काय, तर केलेली स्तुती.
ज्यावेळी भक्त प्रल्हादांनी भगवंताला हाक मारली आणि भगवंत त्या खांबातून प्रकट झाले, त्यांनी गदा प्रहार झाल्यानंतर हिरण्यकश्यपूचा, आणि हिरण्यकश्यपूला मारूनही टाकलं. मग त्यांना शांत करण्यासाठी प्रल्हादाने केलेली स्तुती. तसंच ध्रुवांना ज्यावेळी भगवंतांचं दर्शन घडलं त्यावेळी ध्रुवांनी आपल्या मुखातून केलेली भगवंतांची स्तुती. त्याच्यानंतर गोपींना ज्यावेळी भगवत स्वरूप दिसलं त्यावेळी गोपींनी केलेली भगवंतांची स्तुती. त्याच्यानंतर देवकी आणि वसुदेवांच्या ठिकाणी ज्यावेळी कृष्ण अवतरले त्यावेळी त्यांचं चतुर्भुज रूप पाहून देवकीने सुद्धा केलेली स्तुती. असं सगळं स्वरूप. त्याच्यानंतर कालिया मर्दन ज्यावेळी झालं, कालियाला ज्यावेळी भगवंतांनी दमवला आणि मरणप्राय केला, म्हणजे आता तो मरणार इथपर्यंत, त्यावेळी त्यांच्या पत्नींनी भगवंतांची स्तुती केली आणि भगवंतांना विनवणी केली की तुम्ही थांबा, माझ्या पतीला जीवदान द्या. याला स्तुत्यात्मक भागवत असं म्हटलं जातं. ही स्तुती का सांगितली आपल्याला की योन्तः प्रविश्य, म्हणजे जसं ध्रुवांनी सुरुवात केली की माझ्या ठिकाणी ज्यावेळी ते परब्रह्म तत्व, आता इथे परब्रह्म तत्व सांगण्यासाठी आपण हा विषय घेतो. परब्रह्म तत्व म्हणजे जे सत्य आहे ते. आता सत्य काय आहे? जे भूतकाळातही होतं, वर्तमान काळातही आहे आणि भविष्यात काळातही राहणार आहे, त्याला सत्य म्हणावं. आपण सत्य आहोत का? नाही. आपण भूतकाळात होतो का? नाही होतो. मागच्या जन्मात होतो, कोण होतो? माणूस होतो, कोण होतो काय माहिती? की त्या नरकातच पडलेलो होतो, मग कुठून तरी जन्माला आलो बाहेर पडून, काहीच माहिती नाही आपल्याला. म्हणजे मागे आपण नाही होतो, आत्ता आहोत फक्त. पुढे उद्या असू माहित नाही, म्हणजे आपण सत्य नाही. पण माणूस काय करतो? हेच सत्य आहे म्हणून तो वर्षानुवर्षाची पुढची सगळी प्लॅनिंग करून ठेवतो. जे सत्य आहे त्याच्या मागे जातच नाही. कधी तुम्ही बघितलं का की बाबा आपल्याला पुढच्या महिन्यात जायचंय पंढरीच्या वारीला? कधी माणूस करताना बघितलीत का प्लॅनिंग? नाही करत. चुकून कधीतरी वर्षातून एखादं कधीतरी झालं तर. पण ह्या पुढच्या महिन्यात मला जायचंय, जानेवारी महिन्यात पुढे दुसरीकडे जायचंय, फेब्रुवारी महिन्यात इथे तरी मला जाऊन आलं पाहिजे, असं जर आपण भगवंतांच्याकडे, म्हणजे सांगितलंय ना, कृष्ण लोकय लोचन द्वयहरे गच्छांग्री युग्मालयम, म्हणजे केवळ पायांचं कार्य भगवंतांच्या दर्शनासाठीच घेऊन गेलं पाहिजे आपल्याला. आणि याच्यातून आपल्याला काय प्राप्त होणार आहे? तर भगवंत हे परब्रह्म प्राप्त होणार आहे. त्याला सत्य म्हणावं. जे कधीही नष्ट होणार नाही त्याला परब्रह्म म्हणावं, त्याला सत्य म्हणावं. सत्य हेच परब्रह्म आहे आणि परब्रह्म हेच सत्य आहे. ब्रह्म सत्यं जगन मिथ्या सांगितलेलं आहे शंकराचार्यांचं वाक्य. जी सृष्टी आपल्याला दिसते ही आहे का हो? आता तुम्ही एक पिंपळाची पानं बघा. साधारण फाल्गुन महिना आला की त्याला काय असतं काय बघा, पानं एक तरी पान शिल्लक असतं का? तुम्हाला जर बघायचं असेल तर मी मुद्दाम आता येत्या फाल्गुन महिन्यात आमच्या मठाकडे जो पिंपळ आहे त्याचा फोटो टाकतो तुम्हाला. म्हणजे जर तुम्ही त्या दिवसात येऊन जर ते झाड बघितलं तर तुम्हाला साहजिकच एखाद्या नवीन जर माणूस असेल मुंबईत राहणारा वगैरे, इथल्या गावाच्या लोकांना कळतं की आता पालवी येणार आहे म्हणून ते असं झालं. पण मुंबईचा लोक असेल तर तो काय म्हणणार, अरे हे सुकलं झाड, हे तोडून का टाकत नाही, असं. म्हणजे आमच्या मठात असे महाभाग येऊनही गेले म्हणून मला लगेच ते मुंबईची माणसं आठवली. म्हणजे ही जी क्रिया आहे ती कशी घडते हो सांगा मला? कोण घडवतं हे? परब्रह्म. म्हणजे ज्याच्यापासून निर्मिती त्याच्यात स्थिती होणार आणि त्याच्यातच लय होऊन जाणार. म्हणजे तो आपल्याकडे तीच पानं ओढून घेतो परत. म्हणजे हे परब्रह्म तत्व कसं आहे तर जन्म, स्थिती आणि मृत्यू हे सगळ्या गोष्टी ज्याच्याकडे आहेत. एवढंच नाही तर ज्याची आदिकवी, ज्याला ब्रह्मदेवाला आदिकवी असा उल्लेख भागवतामध्ये दिलाय, तर जो आदिकवी ब्रह्मदेव याचीही निर्मिती ज्याच्यापासून होते. एवढंच नाही तर यथाभासो यथातमः असाही ज्याच्यापासून आपल्याला उल्लेख करता येतो. आता यथाभास यथातमः म्हटल्यानंतर कोणाला पटकन कळणार? तर काय, तर आता सांगितलेली गोष्ट की त्याची पालवी चैत्र महिन्यापासून येणार आहे. लक्षात आलं की नाही? फाल्गुन महिन्यात ते सगळं संपून जातं. सगळं ओसाड, म्हणजे अशी पूर्ण पालवी निघून गेल्यानंतर नुसतं झाड, सुकलेलं झाड असतं वाळलेलं, तसं ते सगळं स्वरूप दिसतं. आपल्याला काय वाटतं हीच सृष्टी आहे.
परत ज्यावेळी तिथे म्हणजे आपल्याला वाटतं आता हे शुक्ल झालं, मेलं हे, पण चैत्र महिना सुरू झाला की परत त्याला छोटी छोटी पानं येतात आणि वैशाख महिन्यापर्यंत पूर्ण तो पिंपळ बहरून जातो. उत्तम, मस्त. मग असं बघितल्यानंतर अरे आपण म्हणतो अरे आता ही तर सुकलेली, यथा भासो यथा तमहा, म्हणजे तुम्हाला जे भासवतं हे सत्य नाहीच आहे मुळात, हे तुम्हाला वाटतं फक्त. हे सगळ्या भगवंतांच्याच लीला आहेत. हे जाणणं म्हणजे भागवत आहे, लक्षात. रामायणामध्ये पद्मपुराणामध्ये भागवताचं सोपी व्याख्या सांगितली आहे, लक्षात घ्या. भागवत म्हणजे काय ह्याचं सोपं उदाहरण दिलंय. काय तर भगवंतापर्यंत जाणारा सोप्यातला सोपा मार्ग म्हणजे भागवत, अशी भागवताची व्याख्या सांगितली त्याच्यात. भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी जो सोप्यातला सोपा मार्ग, ह्याला भागवत म्हणतात. आणि भागवत दोन गोष्टी आपल्याला शिकवतं. काय शिकवतं ह्या गोष्टी ह्या लोकांनी परवा ऐकल्यात. काही गोष्टी ती उदाहरण तशी द्यावी लागतात, कारण त्याला अनुषंगाने ती द्यावं लागतं. भागवत आपल्याला दोन गोष्टी शिकवतात. काय शिकवतात तर पहिली गोष्ट शिकवते भागवत जगावं कसं, आणि दुसरी गोष्ट शिकवते की भागवत मरावं कसं. हे भागवतच शिकवतं, लक्षात घ्या. कारण अजामेळासारखं शेवटचं नाव मुखात यायला सुद्धा तेवढं पुण्यच लागतं. मुलाचं का नाव असेल अजामेळा, तो नारायण नाव, पण तरी सुद्धा त्या अजामेळाच्या मुखातून आपल्या मुलाला हाक मारण्याची बुद्धी होणं हे सुद्धा भागवतच शिकवतं आपल्याला, लक्षात घ्या. नाहीतर नॉर्मली जो सामान्य माणूस मरतो त्यावेळी त्याला भविष्याची चिंता असते, माझ्या मुलांचं काय होणार. हॉस्पिटलमध्ये जाताना त्याचे विचार चालू असतात. आता मी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जर आलोच नाही तर या प्रॉपर्टीचं काय होणार, जे ठेवलेले पैसे आहेत त्याचे काय होणार. अनेक विचार त्याच्या डोक्यात असतात. त्याच्याही पलीकडे काही माणसं आहेत, आपल्याकडे बाहेर बांधलेला कुत्रा ह्याला घालणार की नाही घरातली माणसं जेवायला. झालं विचार अंते मती सा गती, लक्षात घ्या. मरण काळाची जी बुद्धी असते, जे शब्द मनात असतात, तोंडात असतात, त्याचप्रमाणे आपल्याला गती मिळत असते. पुढचा जन्म तो लिहून ठेवलेला असतो. नारायण नाव घेतलं की भगवत प्राप्तीच होणार, आणि कुत्र्याला जेवायला घालतील की नाही हा विचार आला की तो तुमच्या पुढचा जन्म कुत्र्यालाच घ्यावा लागणार, कुत्र्याच्याच रूपात, पर्यायच नाही तिथे. म्हणून भागवत आपल्याला जगावं कसं हे शिकवतं. आणि भागवत आत्ताच्या काळात जर म्हणायचं झालं तर जन्माला सुद्धा कसं यावं हे सुद्धा भागवतच शिकवतं, लक्षात घ्या. कारण का तर एखादी गर्भवती स्त्री असेल तर तिच्या ठिकाणी, आता तुम्हाला एक थोडीशी कथा सांगतो हिरण्यकश्यपूचं. आपण म्हणतो की गर्भामध्ये असताना त्याच्यावर उपदेश झाला, पण त्याला काही अन्य पुराणामध्ये असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे की ज्यावेळी हिरण्यकश्यपू आणि कयाधूचं समागम होतं आणि त्यावेळी त्यांचा हा संवाद होतो म्हणे की तुम्हाला तुमच्या भावाला मारला तो शत्रू कोण, लक्षात घ्या. आणि त्यावेळी हिरण्यकश्यपू मुखातून उच्चारतो की माझा मारणारा तो नारायण आहे, लक्षात घ्या. ही मूळ कथा आहे. ही कुठेही माहिती कोणाला सांगितली जात नाही. ही काही पुराणांमध्ये त्याचा उल्लेख मिळाला. अनेक ठिकाणी अशीच कथा येते की त्याला नारदांनी उपदेश केला, मग त्या गर्भाने ऐकला आणि ते संस्कार आहेत. गर्भावर भागवत ऐकणं हे गर्भावर झालेले संस्कार आहे, लक्षात घ्या. मुळात गर्भातून काय यावं हे बीजाबरोबरच ठरतं. म्हणून त्याला आता ज्योतिषाच्या ह्याच्याप्रमाणे जर गेलं तर लग्न कधी करावं, मुहूर्त बघितला जातो. का बघितला जातो, कधी करता येत नाही का. आसुरी विवाह जो आहे तो कधीही सांगितलेला आहे. त्याचं फळ काय असतं, आसुरी विवाह झाल्यानंतर एकतर पत्नी मरून जाते, नाहीतर पुत्र मरतो, नवरा तरी मरून जातो. अशा अनेक गोष्टी आहेत. मग त्याला मुहूर्त, काल, वेळ ह्या गोष्टी का दिल्या तर त्यालाही काहीतरी शास्त्र आहे. तदेव लग्नम सुदिनंत देव. ह्याच्यातून काय सांगतं आपल्याला की एकच सांगतं की कुठेही तुम्ही जा, कुठचीही गोष्ट तुम्ही करा, तुम्हाला शेवटी नारायणाशिवाय पर्याय नाही, बस. सगळं शास्त्र सुद्धा हेच सांगतं.
सगळे मुहूर्त हेच सांगतात, प्रत्येक काल हेच सांगतो. तदेव लग्नम सुदिनं तदेव, तारा बलं चंद्र बलं तदेव, विद्या बलं देव बलं तदेव, लक्ष्मीपते ते ह्रियुगं स्मरामि. बस, जो तुम्ही करणार हाच नारायण, हाच काळ म्हणजे विष्णूचा काळ, हीच वेळ म्हणजे विष्णूची वेळ. म्हणजे जे तुम्हाला काहीही प्रवृत्त करतं कुठच्याही कामाला, तिथे जर तुम्ही यदश्नासी यज्जोहोसी यद करोशी, हे जे श्री भगवद्गीता सांगते, जे जे तुम्ही कराल, जे म्हणाल, जे बोलाल, जे आचरण कराल, ते तत्तत मदर्पणम असं कृष्ण सांगतात. हे ते मला समर्पण करा. तुम्ही काहीही करा, केवळ वाईट मला समर्पण करू नका, तर चांगलंही मला समर्पण करा. वाईट तुमचं मी घेणारच, पण त्याच्याबरोबर तुम्ही चांगलंही मी तुमचं घेणार. लक्षात घ्या, वाईट घेणारच आहे. म्हणून बघा, ज्यावेळी आपण अनेक वेळा उदाहरण देऊन सांगतो, डॉक्टर जेव्हा हात टेकवतात त्यावेळी आपण भगवंतांना शरण जातो, नवस करतो, हे करतो, ते करतो. म्हणजे ते संकट सुद्धा निवारण करण्याची ताकद भगवंतांकडे आहे हे आपल्याला माहिती असतं. म्हणून भागवत आपल्याला काय सांगतं की तुम्ही कुठचंही संकट आलं की त्या संकटातून उत्तम मार्ग मिळून आपण बाहेर पडू, एवढं भगवंताकडे मागा. बस, भगवंतांना सांगू नका हे निवारण कर म्हणून. का? कारण जर भगवंतांनी, कारण भगवंतच स्वतः सांगतायत भगवद्गीतेमध्ये, काय सांगतात की जर तुमचं मी आता ह्या जन्मामध्ये जर तुमचं पाप नष्ट केलं आणि तुम्हाला पुण्य दिलं, तर हेच पाप पुढच्या जन्मामध्ये तुमच्याकडे येणार. ते सुद्धा मी म्हणजे तुम्ही किती जन्म घ्या, जोपर्यंत तुमच्या पापातून मुक्ती नाही तोपर्यंत तुम्हाला जन्म मरण सुटत नाही. आणि म्हणून भीष्मांनी सुद्धा जे शरपंजरी राहण्याचं, म्हणजे त्या बाणांवर झोपण्याचं जे कार्य केलं, ते का केलं? त्याच्यासाठी केलं. लहान वयामध्ये असताना, लहान वय कसं खेळण्या बागडण्याचं, आणि अशामध्ये भीष्म एक दिवस आपल्या सवंगड्यांसकट खेळत असताना काय होतं तिथे, आता ते शेवटी शंतनू राजाच्या त्या घराण्यातले राजघराणं भीष्मांचं, देवव्रत असंही त्यांचं नाव आहे एक. तर त्यामध्ये खेळत खेळत असताना धनुष्य बाण सगळं असायचं बरोबर, छोटे छोटे. आणि त्यांनी एकदा एका बाणाने एक सरडा उचलला आणि त्या सरड्याला टाकून दिलं. बाणाने उचललं आणि टाकून दिलं. ते टाकून दिल्यानंतर तो जाऊन अशा ठिकाणी पडला की त्या ठिकाणी काटेरी झुडूप होतं असं, आणि त्या काट्यामध्ये जाऊन तो सरडा पडला. आणि त्या सरड्याच्या अंगावर, म्हणजे डोक्यापासून ते शेपटीपर्यंत सगळीकडे काटे घुसले आतमध्ये. आणि तिथे ग्रंथकार सांगतात की 6 घटिका तो फक्त जगला सरडा. 6 घटिका तो जगला. 6 घटिका म्हणजे किती? एक साधारण आपल्या हिशोबाने जर एक नॉर्मल नुसतं करायचं झालं तर एक 3.5 तास 4 तास असं म्हणा. घटिका पात्र जे असतं ते साधारण 1 तास 1.5 तासाच्या अंतराने लावतात. काही वेळा पाऊण तासाच्या ह्याने लावतात, कारण मुंजीत आम्ही बघतो. काही वेळा 1.5 तासाच्या ह्याने लावतात. जसं तुम्ही ते भरून जसे लेवल करून ठेवणार तसं ते घटिका पात्र हे होतं. मग तेवढा वेळ जगला, 6 घटिका तो जगला, आणि 6 घटिका नंतर त्यांनी प्राण सोडला. आणि हे भोग भीष्माचार्यांच्या माथी आले. लक्षात घ्या. आणि म्हणून त्यांनी भीष्मांना आता बघा तुम्ही, म्हणजे एक सोपं उदाहरण सांगायचं झालं, पूर्वी कवडी होती, मग हळूहळू त्याच्यात रूपांतर वेगळ्या ह्याच्यामध्ये होत गेलं, आणि मग आता आपल्याकडे रुपये आले, 25 पैसे आणे, ह्याच्याप्रमाणे सगळं पुढे गेलं की त्याच्यातून पैसे, नंतर 1 रुपया, 10 रुपयाचं नाणं, असं सगळं आपल्याकडे आता निर्माण झालं. म्हणजे जी 25 पैशाला किंमत होती ती आता आहे का? हो, नाहीये. तसंच साहजिक आहे, भीष्मांच्या काळातही तसं झालं. भीष्मांनी ज्यावेळी त्या सरड्याला मारलं, म्हणजे त्या टाकलं, अज्ञानाने घडलेली गोष्ट आहे, लक्षात घ्या. पण तुमचं जे कर्म अज्ञानाने असू दे किंवा ज्ञानाने असू दे, जे ह्या कलियुगामध्ये घडतं ते तुम्हाला भोगल्याशिवाय पर्याय नाही. तोपर्यंत आपली सुटका नाही. म्हणजे किती जणांनी आपल्याला डास मारतो बघा, आपल्याला काय भोगावं लागणार आहे. सोप्या सोप्या गोष्टी आपण करत असतो, पायावर बसला की मारून संपवून टाकतो त्याला. म्हणजे जसं काही मोक्ष, त्यांना मोक्ष देण्यासाठी आपला जन्म झालाय.
पण सांगायचं काय, तात्पर्य एकच की भीष्मांना त्या अनुषंगाने जी वेळ मिळाली ती 6 महिन्यांची मिळाली. त्या 6 घटिका सरडा त्या बाणांवर म्हणजे त्या काट्यांवर राहिला, तेवढाच वेळ भीष्मांना सुद्धा ते भोगावं लागलं. म्हणून ते 6 महिने शरपंजरी होते. आणि अशा पद्धतीने जर तुम्हाला प्रत्येकाला जे आहेत ते भोग भोगावेच लागतात, कर्म नष्ट कोणच करत नाही, तर आपण कर्म नष्ट व्हावं यासाठी भगवंताने का प्रार्थना करावी? मग भगवंतांना भागवत सांगतं काय प्रार्थना करा की तुम्हाला उत्तम मार्ग भगवंत देतील, ते भोग भोगण्यासाठी उत्तम मार्ग देतील. लक्षात घ्या. कारण काय असतं, प्रत्येक आपल्या समोर येणारं सुख आणि प्रत्येक येणारं दुःख हे आपल्याच कर्मानुसार येत असतं. लक्षात घ्या. ही एक ठाम आपली हे धारणा ठेवायची. काहीही असू देते, म्हणजे आज मला 5 रुपये मिळाले तरी ते सुख आहे, हे सुद्धा माझ्याच कर्माने मला मिळालं. आणि आज मध्ये 5च्या जागी 5,000 रुपये गेले, हे सुद्धा दुःख माझ्याच प्रारब्धाने माझ्याच कर्माने मिळाले. हे ज्यावेळी तुम्ही धारणा करणार त्यावेळी माणूस परमेश्वर म्हणजे जसं ह्या भागवताच्या पुढच्या काही श्लोकांमध्ये म्हणजे आता एक 5-6 श्लोक झाले की सुरुवात आहे, नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं. मग त्या पहिल्या श्लोकामध्ये नारायणाची व्याख्या सांगितली, नारायण शब्दाची. नरेषु उत्तमः नारायणः, असं जो पाण्यामध्ये राहतो. नर अयन, तुम्हाला सांगितलं बघा, हजारो वर्ष भगवंत त्या पाण्यामध्ये राहिले म्हणून त्यांना नारायण असं नाव पडलं. आपण कन्नड मध्ये बघतो बघा, नीर म्हणजे पाणी. नीर त्याच्याच पासून शब्द आहे, नार शब्दापासूनच नीर हा शब्द झालेला आहे. मग याप्रमाणे नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं, जो पुरुषांमध्ये उत्तम आहे, ज्याच्या ठिकाणी मान अपमान सुख दुःख काहीही नाही, असा जो पुरुष आहे तो नारायण. मग त्या नारायण स्वरूप जर आपल्याला व्हायचं असेल, नारायण आपण होणार नाही, मग त्याच्यासाठी आपल्याला पौंड्रक राजा व्हायला लागेल, तो प्रतिकृष्ण. मग त्याचा उद्धार हे भगवंतानीच केलाय त्याला मारून. आपल्याला तसं व्हायचं नाही, आपल्याला नारायण स्वरूप व्हायचंय, नारायण व्हायचं नाही, नारायण स्वरूप व्हायचंय. मग हे जर व्हायचं असं आपली इच्छा असेल तर ते भागवत आपल्याला शिकवतं. आणि हे कशाने शिकवतं ते एक साधारण तुम्हाला सांगतो. आपलं प्रारब्ध भोग आपण दुसऱ्यावर ढकलत असतो बघा. 2 गोष्टी तुम्हाला सोप्या सांगतो. एक गोष्ट अशी, नवरा बायकोंचं घरात उत्तम संसार सगळा चाललेला आहे. एक दिवस काय होतं, बायको बाजारात जाते आणि एक 50 रुपयाची गोष्ट घेऊन येते घरी. घरी आल्यानंतर हा काहीतरी इथे मोबाईलवर करून, आत्ताचं उदाहरण सांगतो सध्याचा, तुम्हाला मोबाईलवर काहीतरी करत असतो. बायकोने काय आणलं तर 50 रुपयाची काहीतरी एक 5,000ची धरा, आपण 50 रुपये नको, एक 5,000चा काहीतरी मिक्सर आणला चांगला. सगळं कंपनी तो विचारतो काय, वा छान आणलं असं, आणि तो त्याच्या डोक्यात येतो आपण ऑनलाईन बघूया किती रुपये किंमत आहे. आणि त्याच्यामध्ये बघितल्यानंतर त्याला कळतं की अरे ह्याची किंमत 2,500 आहे. लगेच त्याचं काय सुरू होतं बायकोला, बघ ऑनलाईन जर बघितलं असतं तर का घाई केली, आपले काय झाड लावलंय म्हणजे हलवलं की पैसे पडतायत, आपले उचला गोळा करा आणि चला आणायला. परत त्याच्यावर वरती ते बोलतो तू जातेस का कुठे कमवायला, नाही तू घरी टीव्ही बघत बसते. म्हणजे अशा पद्धतीने दूषण देऊन तो झालेल्या कर्माचं सगळे जे हे आहे पाप कर्म आहे हे सगळं पत्नीच्या डोक्यावर फोडून मोकळा करतो. तू बघितलंच नाही, 2,500 रुपये नुसते अक्कल गहाण ठेवल्यासारखं झालं म्हणाले. झाली ही गोष्ट संपते. काही दिवसानंतर एक गोष्ट हा घेऊन येतो आणि अशी त्याला आवडते, ती छान वाटते म्हणून तो विकत घेतो आणि घरी आणतो. तसंच झालेलं असतं. म्हणजे एखादी 5,000ची गोष्ट हा 10,000ला घेऊन येतो. म्हणून बायको बोलते का त्याला, आणि ह्याला ज्यावेळी करते बायको म्हणते हो ही परवाच मी नेटवर बघितली, ह्याची किंमत आहे फक्त तो 3,000-2,500 रुपये एवढीच असेल, म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा जास्त घातलेत पैसे, असं ती म्हणते का, नाही म्हणत ती. ठीक आहे हो असू दे, होतच चुका कधीतरी. अशा म्हणजे मी स्त्रींचं एक हे घेतो असं नव्हे, पण एक सांगतो समंजसपणा. कारण ह्याच्यातून आपल्याला रामायण जर आपण विचार केला ना तर रामायणामध्ये ज्यावेळी सीतामाईंचा त्याग करतात, प्रभू रामचंद्र सीतामाईंचा त्याग करतात
आणि तो त्याग कशा पद्धतीने करतात बघा. तिला सांगत नाहीत, रामायणातला वाल्मिकी रामायणातला दृष्टांत आहे हा. तिला सांगत नाहीत की मी तुझा त्याग केलाय, मी तुला आता जंगलात नेऊन सोडणार आहे, सांगत नाहीत तिला. तर रामप्रभू काय करतात, तिला विचारतात की तुला काय डोहाळे लागलेत ग, कारण गर्भवती असते, लवकुशांचा जन्म होणारा असतो, तुला काही डोहाळे लागतात की नाही, काय लागतायत. आणि हे सगळं झाल्यानंतर नाही हो काही लागत नाही, तरी पण बघ काहीतरी असतात, मला माहितीये डोहाळे लागतात. आता डोहाळे लागणं म्हणजे काय, की त्या गर्भात असणाऱ्या शिशूला, त्या ब्रह्माला काहीतरी हवंय, हे तो जे मागतो तेच डोहाळे त्याला म्हणावं. कोणाला मासे खावेसे वाटतात, कोणाला आणखी फक्त काय अजून वरती जात नाही, दारू पिणं वगैरे असलं होत नाही. म्हणजे आता मला काही जी 10वीतली 9वीतली आमच्याकडे मुलं ज्यावेळी पडलेली असतात, परवाच एक मुलगा आहे, त्याला आता शेवटी घरात कोंडून ठेवलं त्यांनी, आमच्या एक 5-6 किलोमीटरवर अंतरावर पुढे. सतत दारू प्यायचं, शाळेत जाऊन दुपारी येताना 10वीचं वर्ष त्याचं यंदाचं, दुपारी येताना एकदम टेन्शन नको म्हणून, कारण अभ्यासाचं टेन्शन घेतल्यामुळे येताना तो तयार होऊन घरी येतो मस्त. त्यामुळे सांगायचं होतो, सीता म्हणते काहीही मला डोहाळे लागले नाही तो, कारण का की रामप्रभू हे राज्याचे प्रतिपालक आहेत, लक्षात घ्या. त्यांच्या समोर संपूर्ण प्रजेचं, अयोध्येचं संपूर्ण नवे नवे जगताचं संपूर्ण भार आहे. आणि त्याच्यामध्ये जर आपण त्यांना सांगावं मला हे डोहाळे लागले, हे पुरवण्यामध्ये ते जातील की त्याने राज्य कारभार सांभाळावं, काय करावं, ही दृष्टी तिची. ती म्हणते नाही, तरी रामप्रभू म्हणतात नाही नाही असं नाही, काहीतरी असणार सांग मला. आणि शेवटी ती सांगते की मला म्हणालेले आपण जसं वनवास स्वीकारला 14 वर्षांचा, त्या वनवासात तिथे तिथे आपण फिरलो ना, तर मला असे डोहाळे लागलेत की मला परत एकदा ते सगळं फिरावं असं वाटतंय. वनवास नकोय मला, पण ती स्थानं, माझी त्या देव ऋषी पत्नीने केलेली सेवा, आश्रमात गेल्यानंतर त्या वानर सेनेने केलेली सेवा, हे सगळं मला पुन्हा बघावंसं घ्यावंसं वाटतंय. झालं, संपला विषय. आता रामप्रभूंनी ज्यावेळी कानावर अशी वार्ता आली की जी पर राज्यामध्ये परपुरुषाकडे आहे अशा स्त्रीचा उपभोग राम कसे घेणार, त्रयस्थ व्यक्तीकडून कानावर बातमी आल्यानंतर राज्य संरक्षणार्थ त्यांनी हा त्याग करायचा ठरवला, दाखवण्यासाठी. कारण काय आहे तर रामायण आणि भागवत याच्यामध्ये 2 भेद केलेले आहेत. ते भेद असे आहेत की रामायण आपल्याला नामकीर्तन आणि त्याच्याबरोबर गुणकीर्तन शिकवतं, आणि भागवत आपल्याला नामकीर्तन आणि बरोबर लीला कीर्तन शिकवतं. किती फरक आहे बघा. म्हणून व्यासांनी असं सांगितलं की रामासारखे वागायला शिका आणि कृष्णांच्या लीला ज्या घडल्या त्याचे गुण आत्मसात करायला शिका. कृष्णासारखं वागायला शिकू नका. रामासारखं वागणं बघा सोपं आहे, पण ते कठीण नाही आहे. एकपत्नी व्रत, मातृसमान सगळ्या स्त्रिया बघणं, आहेत का लोकांकडे दृष्टी बघा आता तुम्ही. ह्या गोष्टी, त्याच्यानंतर सत्यवचनी आहेत का माणसं, आपल्या ठिकाणी हे गुण आपण बघू शकतो. आपण सत्यवचनी आहोत का. एखाद्याला सांगितलं मी 7 वाजता तुझ्याकडे आज येणार म्हणजे येणार, भले अर्धा तास उशीर होईल पण मी येणार. काही वेळाने माणूस फोन करून सांगतो आज नाही होत, जमणार आहे, उद्या अर्धा चालेल का. कुठे गेलं वचन. जे मुखातून बाहेर पडतं त्याला संकल्पच जर असं आपण म्हटलं, जर भागवत असंच सांगत असेल तर आपल्याकडूनही ते पाळणं झालं पाहिजे. आणि हे आपल्याला भागवत आणि रामायण शिकवतं. आणि अशामध्ये ती आता हे डोहाळे लागले, आता अनायसे तिचा त्याग कसा करायचा, सोप्या पद्धतीने त्याग करता येणार आहे. रामप्रभूंचं डोक्यात सुरू झालं. तिने लक्ष्मणाला सांगितलं की आता सीतेला घेऊन वनामध्ये सोडून यायचं. तिथे गेल्यानंतर लक्ष्मण आणि सीतामाईंचं संवाद सांगितलेला आहे भागवताच्या रामायणामध्ये. तो संवाद असा आहे की लक्ष्मण सीतेला विचारतो आई साहेब, कारण तो वहिनी म्हटल्यानंतर आईच्याच स्वरूपात, आई साहेब म्हणाले तुम्हाला रामाने टाकण्यामागचं कारण काय. लक्षात घ्या, आत्ताची स्त्री नाहीये ती, पूर्वीची स्त्री आहे. आत्ताचं काय म्हणणं नाही, त्याला कोणतरी दुसरी मिळाली असेल म्हणून सोडलं, झालं, हे कारण
नॉर्मल, म्हणजे आता जे जगतात चालतं ही गोष्ट. पण त्या ठिकाणी रामप्रभूंना लक्ष्मणांना सीतामाई काय सांगताय की जे रामांचं, मी आतापर्यंत विवाह झाल्यापासून 14 वर्ष वनवासात गेली, राज्याभिषेक झाल्यानंतर आता मी इथे त्यांच्याबरोबर राहते, एवढ्या वर्षामध्ये रामांचं प्रत्येक कार्य विचारपूर्वक चालतं. लक्षात घ्या किती सीताबाई सुंदर सांगते त्याला. रामांचं प्रत्येक कार्य विचारपूर्वक चालतं. बोलायचं आणि मग विचार करायचा असं नाही चालत. विचार करायचा आणि मग बोलायचं, ह्या पद्धतीने चालतं. ते म्हणाले काहीतरी कारण असावं, जगतासाठी काहीतरी सांभाळण्यासाठी काहीतरी असावं, असं ती समजूत काढते. लक्षात घ्या. लक्ष्मण पुन्हा विचारतायत असं कसं असू शकतं, लोकांच्या रक्षणासाठी तुझा त्याग करण्याचं काय कारण असू शकतं. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर जी गोष्ट सांगते ती आपल्याला फक्त हे बघण्यासाठी ती कथा बघितली. कधीतरी आपण रामायणातल्या सुंदर कथा बघूया. याच्यामध्ये खूप सुंदर आहे वाल्मिकी रामायण. मूळ रामायणात ते आहे, बाकीची सगळी रामायण टीका आहेत त्याच्यावरच्या. त्यावेळी सीताबाई सांगते की हे म्हणाले माझं प्रारब्ध असू शकतं, म्हणजे आहेच. पूर्वजन्मी माझ्या हातून काहीतरी असं कर्म घडलंय की ह्या जन्मामध्ये मला पती वियोग होतोय. लक्षात घ्या. आणि माणसाला हे ज्यावेळी कळतं त्यावेळी तो मुळात समाधानी राहतो. जोपर्यंत माणूस आपलं दुःख दुसऱ्यावर टाकण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी अजून दुःखी होतो. बघा, कारण आपल्याला ग्रंथकार असंच सांगतात की सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो ददातीच कुबुद्धी एषा, असं सांगितलेलं आहे. म्हणजे काय, ह्यालाच कुबुद्धी म्हणायचं. कशाला, की दुसरा मला सुख देतो, दुसऱ्याकडून मला दुःख प्राप्त होतं, हे जे आहे ह्याला कुबुद्धी असं म्हटलेलं आहे. कारण का, तर तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगतो. आता परवा माइंड करतात विषय घ्या. माझ्याकडे जो मुलगा असतो त्याचाच ऍक्सिडेंट झाला परवा इथे मळगावातच. त्याचं एक उदाहरण सांगतो मी. त्याला 2-3 वेळा त्याचं बोलणं चालू असताना त्याला ह्या गोष्टी शेवटी उदाहरण देऊन मला सांगाव्या लागला. तो आता खूप शांत आहे. कारण आपला 2-4 महिने आपल्याला पाय लावता येणार नाही जमिनीला, ही मानसिकता, आणि पुढे भविष्यात आपल्याला तो किती कार्यरत होईल गुडघा याची जाणीव त्याच्याकडे नाही. म्हणून तो दुःखी सतत. उठला की मग डोक्या म्हणजे चेहऱ्यावर बघितल्यानंतर प्रसन्नता नाही, कोणाचंही होणारच ते. पण हे कधी होतं की आपल्याला ज्यावेळी असं वाटत असतं, आता समजा मी जातोय आणि अजून कोणतरी माझ्या बरोबर आहे, लक्षात घ्या, आणि आम्ही दोघे जण चाललेलो आहोत. पण दोघे जण कसे चाललोय, तर त्यांनी मला सांगितलं की आपण अमुक अमुक गोव्यात जाऊया, पणजीला माझं जरा काम आहे, ते काम करून येऊया असं सांगितलंय. आणि येताना आमचा वाटेत ऍक्सिडेंट झाला. मी दोष कोणाला देणार, मागच्या व्यक्तीला. का, त्यांनी मला पणजीत घेऊन गेला तो व्यक्ती. म्हणजे परवाचं जसं ह्यांचं झालं तसं. असं होऊ नये की हे आपलंच कर्म आहे की नाही. कारण सोपी गोष्ट आहे ना, आपल्या हातून आपण तिथे जाऊन पडणं हे काही दुसऱ्यामुळे होतं का, नाही होत. आपलंच कर्म असतं ते. मग हे कळतं कसं आपल्याला, ज्यावेळी समजा आता तुम्ही 2 जण आम्ही ज्यावेळी जात असतो आणि त्या मागच्या व्यक्तीने मला सांगितलं पणजीत जाऊया, आपण जाऊन येऊया, आणि अशा वेळी ऍक्सिडेंट झाला म्हणून आपण ज्यावेळी पडलो, त्याच्या जागी मलाच पणजीला एकट्याला जायचंय आणि मला येताना मला ऍक्सिडेंट झाला, कोणाला दोष देणार हो मी. मग त्या ठिकाणी आपल्याला कळतं की माझं काहीतरी चुकलंय, माझा काहीतरी प्रारब्ध आहे पूर्वजन्मीत, म्हणून मला हा ऍक्सिडेंट झाला आणि मी पडलो. आणि असंच माणसाच्या आयुष्यात असतं. ज्यावेळी आपल्याला वाटतं की हे मला दुसऱ्याने दुःख दिलंय, त्यावेळी हे दुसऱ्याकडून आलेलं नसतं, हे आपल्या कर्माने त्यांनी द्यावं असं घडलेलं असतं. त्यामुळे माणसाला हे भागवत, हे रामायणाने तेच सांगितलं. ती सीता म्हणते की मला निश्चित माहितीये की हे माझं काहीतरी प्रारब्ध आहे, मी कोणाला तरी असा त्रास दिला की त्या योगे मला हा रामांचा वियोग घडतोय.
असताना भगवंतांना प्रार्थना केली असती, भगवंत मला ह्याच्यावर मग ठीक आहे, हरकत नाही. आता हे
हे वदले अशी वाणी उदयिक निष्पांडवे धरणी आता कारण जे दुःख आहे हे ज्याच्याकडे आपण प्रगट करू असा ह्या जगतामध्ये तुझ्याशिवाय कोणच नाही. कोणाला सांगणार? पतींना सांगितलं माझ्या, पण ते निश्चिंत झोपून राहिले. बघ तूच बघ. पण ह्या संकटातून आम्हाला वाचवणारा तूच आमच्या समोर आहे. लक्षात घ्या, प्रत्येक माणसाच्या समोर केवळ आणि केवळ भगवंतच असतो. लक्षात घ्या, त्याच्या पलीकडे कोणीही नसतो. आपल्या दुःखामध्ये सहभागी होणारा गजेंद्र मोक्षाचं चरित्र त्याच्यासाठी खूप सुंदर आहे. कोणी नसतो आपल्यासाठी. प्रत्येक जण आपल्याला अर्ध्यावरच सोडून निघून जातो. आपलं कार्य संपलं, कोण निघाला. जोपर्यंत मला राहुळांकडून काहीतरी मिळतंय तोपर्यंत मी त्यांच्याकडे येणार. पण राहुळांनी मला द्यायचं बंद केलं की म्हणणार, राहुळ राम राम, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. प्रत्येक माणसाला तुम्ही स्वतः लक्षात घ्या, बघा, प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये स्वार्थाशिवाय येत नाही. कुठचीही व्यक्ती असू दे, आपला कितीही चांगला मित्र असू दे किंवा काही असू दे, त्याचा स्वतःचा स्वार्थ असल्याशिवाय कधीही जवळ येत नाही. त्याचा काहीच नसेल तर एवढं तरी असणार की माझ्यासाठी हा आहे. भलेही त्याच्याकडे पैशाचा स्वार्थ नसेल, बाकी काही स्वार्थ नसेल, पण त्याला एवढं माहिती असणार की मला काही दुःख असलं की हा माणूस धावत येणार. हा तरी स्वार्थ असतो. हा स्वार्थच झाला ना. पण भगवंतांच्या ठिकाणी कुठच्याही प्रकारचा भाव नाही. लक्षात घ्या, कुठच्याही प्रकारचा भेद नाही. कोणत्याही प्रकारचं भगवंताच्या ठिकाणी म्हणजे ही बाबा स्त्री आहे, हा पुरुष आहे, हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, काही भगवंताच्या ठिकाणी नाही. सगळं एक समान आहे. आणि आता भगवंतांनी त्या द्रौपदीकडून केलेली विनंती ऐकली, प्रतिज्ञा ऐकली.
गाडीच्या अधीन होऊन आपण जात असतो. आपल्या अधीन गाडी कधीच नसते. 100-80-100चा स्पीड हा गाडीच्या अधीन आपण असतो बघा. पण एवढंही म्हणता येणार नाही. आता परवा इथे जो ऍक्सिडेंट झाला माझ्या विद्यार्थ्याचा, तो तसा तो 20-30 स्पीडला गाडी नुसती म्हणजे एकदम हळू केली तरी सुद्धा त्या माणसाने आणून ठोकलं. द्या तुमच्या ओळखीतला असा तर मला जरा सांगा, मी धन्यवाद त्याला द्यायचे. कारण का अशी पिढी, दारू पिऊन एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी पिढी असणं म्हणजे खूप आपल्याला महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला काहीतरी शिकवणारी आहे, म्हणून त्याला धन्यवाद द्यायचे. त्याला 4 लोकांनी सांगितलं म्हणे, म्हणजे ही एक नुसती ह्याची गोष्ट सांगते की जाऊन ते पडले, त्यांना जरा बघा. तो म्हणाले काही आवश्यकता नाही. तर भीष्मांना ती सांगते, भगवंता मला आता चालवत नाहीये, पायात माझे खडे टोचतायत, माझ्या पायात काटे जायला लागलेत, मला चालवत नाही आता. हरी मजला चालवेना, हरी मजला चालवेना, हरी मजला चालवेना. पायी खडे रुतती चहूकडे, दुःख सहवेना. पायी खडे रुतती चहूकडे, दुःख सहवेना. हरी मजला चालवेना, हरी मजला चालवेना. बस भगवंता मला आता चालवत नाही, तू चालवू मला आता बस. आणि त्यावेळी भगवंताने आपल्या पायातल्या खडावा काढल्या आणि अगं तू नुसत्या पायाने अनवाणी आलीयस. ती म्हणते हो रे, माझं वैधव्य माझ्या समोर दिसतंय, माझ्या सौभाग्यावर पडणारी कुऱ्हाड मला दिसते भीष्मांच्या रूपाने, आणि कुठचं चप्पल रे मी घालायला जाऊ. तू सांगितलंस निघूया चला भीष्मांकडे, आणि मी जशी होती तशी निघालीये तुझ्याबरोबर. कुठून असणार आहे माझ्या ठिकाणी पायात चप्पला घालायला खडावा काही. भगवंतांना कळलं नाही हो. आणि भगवंतांच्या मनाला एवढ्या यातना होत होत्या. लक्षात घ्या, जो भगवत भक्त असतो त्याच्या ठिकाणी झालेल्या यातना भगवंताला त्याच्याही हून अधिक होत असतात. लक्षात घ्या, आपल्याला सुद्धा जर यातना झाल्या तर स्वामींच्या सुद्धा डोळ्यातून अश्रू बाहेर पडतील. लक्षात घ्या, स्वामींना सुद्धा यातना होतील. यासाठी आपल्याला स्वामींची एकरूप झालं पाहिजे. आपलं दुःख स्वामींपर्यंत पोचावं असं वाटत असेल तर आपल्याला स्वामींची संवाद वाढवला पाहिजे. परत जाग्यावर गाडी येते आपली. भगवंतांची आपलं एकरूपता होण्यासाठी भगवंतांची संवाद बोलणं झालं पाहिजे. आपोआप भगवंत आपल्या जवळ येतात, ओढले जातात आपल्याकडे. आणि अशा पद्धतीने द्रौपदीला आपल्या खडावा दिल्यात आणि आता भीष्मांकडे घेऊन गेलेत. आणि आता बाहेर गेल्यानंतर भीष्मांच्या शिबिरात जाण्याला परवानगी 2च माणसांना. लक्षात घ्या, एक स्त्री आणि दुसरे द्वारकाधीश गोपाल कृष्ण. बस, याच्या पलीकडे भीष्मांच्या परवानगीशिवाय आतमध्ये कोणालाही परवानगी नाही. विचारायचं जाऊन, अमुक अमुक आलेत, पाठवू का, तरच. पण हेही जर 2 व्यक्ती आलेले असतील, एखादी स्त्री आलेली असेल आणि एखादा समजा जर भगवान गोपालकृष्ण आलेले असतील, तर त्यांना भगवान त्या भीष्मांची परवानगी घ्यायची पद्धत नाही. त्यांनी डायरेक्ट आतमध्ये यायचं. भीष्म भलेही काही करत असू दे, पण त्यांनी डायरेक्ट आतमध्ये यायचं. आणि अशामध्ये, आणि त्यातल्या त्यात रात्रीच्या वेळी कोणालाच परवानगी नाही, ह्या 2 व्यक्तींशिवाय. आणि अशामध्ये आता भगवंतांना द्रौपदी विचारते, मी आता जायचंय खरं, आपण भीष्मांचं महाल समोर दिसायला लागलाय शिबिर, कसं जायचं, काय बोलायचं त्यांच्याशी. भगवान सांगतायत, द्रौपदी भीष्मांकडे गेल्यानंतर काहीही बोलायचं नाही, न बोलता सगळं साध्य करून घ्यायचं. ह्याला भक्ती म्हणतात, ह्याला प्रेम म्हणतात. लक्षात घ्या, आपल्याला स्वामींच्या समोर आल्यानंतर आपलं रडगाणं, आपलं दुःख सांगावं लागतं कामा नये. स्वामींनी जाणून सगळं नष्ट केलं पाहिजे. स्वामींनी जाणून आपल्याला दुःखातून बाहेर काढलं पाहिजे. बघा, जसं सावतामायाचं चरित्र आहे, ते म्हणतात, माझ्या मुलीसाठी भगवंता तूच शब्द दिलेस ना येणार म्हणून, आणि तूच आता माघारी फिरतोयस.
आणि ह्या आचरण कर्तव्य अनेक मोठे मोठे तपस्वी साधू पुरुष संत पुरुष त्या ठिकाणी होते आणि त्यांच्याबरोबर शौनक ऋषींचे सगळे शिष्यगण तिथे होते, म्हणून त्यांना शौनक असं म्हटलंय. सगळ्यांना मिळून एकच उपमा दिली. आणि ह्या शौनकांनी आता पुराण सांगणारा जो व्यासांच्या गादीवर बसला त्याला उपमा आहे सूत. लक्षात घ्या, जसं सरपंच हे पद आहे, तिथे येणारा माणूस त्याचं नाव ह्याच्याशी काही संबंध नसतो. सरपंच हे पद, उद्या राऊळ बसतील, उद्या हे बसणार, उद्या ते बसणार, असे माणसं बदलत असतात. मग तसंच इथे सुद्धा सूत हे पदवी आहे त्या स्थानाची, म्हणजे त्या व्यासपीठावर कोणी बसावं त्याला बसणाऱ्या व्यक्तीला सूत असं म्हटलं जातं. मग आता इथे हा सूतांना प्रश्न विचारलाय. आता तुम्हाला लगेच सांगून जातो पुढे की हे सूत कोण होते. आपल्याला ज्यांनी भागवत, शौनक ऋषींना ज्यांनी भागवत सांगितलं, हे सूत कोण होते माहिती आहेत का तुम्हाला? कधी सांगितलं इथे मी? नाही सांगितलं. आणि सांगितलं असेल तर काही लोकांचं चिंतन झालं नसेल, ते लक्षातही नसेल. तर रोमहर्षण नावांच्या ऋषींचे पुत्र, त्यांचं नाव आहे उग्रश्रवा. आणि ह्या उग्रश्रवांनी या शौनक ऋषींना भागवत सांगायला सुरुवात केली. म्हणून त्याने सूत आणि शौनक असा संवाद दिला. ते सूत म्हणजे कोण होते तर रोमहर्षण मुनींचे पुत्र उग्रश्रवा नावाचे. त्यांनी ही कथा सांगायला सुरुवात केली, संवादात्मक कथा. आणि शौनकादिक ऋषींनी सूतांना प्रश्न विचारलाय, सूत महोदय मला सांगा की आपल्याला जगण्यासाठी कोणता धर्म उपयोगी आहे? भगवंतांचं म्हणजे गोपाल कृष्णांचं देवकी आणि वसुदेवांच्या ठिकाणी येणं कशासाठी झालं? आपल्याला जगण्यासाठी कोणता मार्ग सुलभ आहे? आणि जो उपाय तुमच्याकडून मिळेल त्या उपायाने आपल्याला काय मिळणार आहे? ह्या सगळ्या गोष्टी ज्यांनी शिकवलं त्याला हे भागवत असं म्हटलं जातं. आणि आपल्याला म्हणून मगाशी मी म्हटलं जगावं आणि मरावं कसं हे भागवत आपल्याला शिकवतं. आणि त्यांनी सांगायला सुरुवात केल्याबरोबर पहिला त्यांनी गोष्ट सांगितली की सवय पुंसाम परो धर्मः यतो भक्ति अधोक्षजे अहेतुक्य प्रतिहता ययात्मा संप्रसीदती. त्यांनी सांगितलं की धर्म हीच भक्ती आहे आणि भक्ती हाच धर्म आहे. तुम्हाला कलियुगामध्ये काय करायचं आहे? ऋषींना सूत सांगतायत कलियुगामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर केवळ आणि केवळ भक्तीच करायची आहे. आणि ती भक्ती साधी सुधी नव्हे तर कशी करायची आहे तर अहेतुक्या, त्याच्यामध्ये हेतू असता कामा नये, निष्काम भावनेने करायची भक्ती. आपण भगवंतांचं नाव घेतोय काहीतरी आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून घेतोय असं न करता भगवंत मला उत्तम आयुष्य आरोग्य देतच आहे आणि देणारही आहे असं मनात ठेवून केवळ भगवंतांची सेवा करायची. निष्काम भावना, कुठच्याही प्रकारची तिथे वासना नाही, भावना नाही. आणि अशी ह्या संतांना अपेक्षित आहे आपल्याकडून. आणि अशाच पद्धतीने आता सुतांनी सांगायला सुरुवात केली की हा धर्म म्हणजे भक्ती आहे आणि या भक्तीच्या मार्गाने तुम्हाला जर जाल तरच तुम्हाला भगवत प्राप्तीही होणार आणि मोक्षही प्राप्त होणार. आणि यासाठी म्हणून त्यांनी पुढे काही कथानक सांगितली, व्यासांचं चरित्र सांगितलं, भागवत कसं निर्माण झालं, इथून सुरुवात त्याची होते. आणि यासाठी आपण येत्या पुढच्या लवकरच आता मार्गशीर ह्या डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यातला एखादा गुरुवार बघून लवकर, कारण का अनुसंधान जर राहायचं असेल तर लवकर लवकर पुढे गेलं पाहिजे. आणि काही गोष्टी अशाही माझ्या डोक्यात थोड्याशा आल्यात की आपण इथे एक 7-8 महिन्यातच हे भागवत पूर्ण करावं लवकरात लवकर आणि रामायणाला सुरुवात करावी. त्या दृष्टीची कथा जे झालं 1 तासाभरातच आपल्याला आटपायचं होतं. थोडे मलाही जरा कामं आहेत त्यामुळे जास्त संवादही करता आला नाही. काय होतं ह्या